गुरुचरित्रात दत्त गुरूंचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ प्रदोष व्रतचे महत्त्व सांगत आहेत. अध्याय 8 नुसार कुरवपूर गावी एक ब्राह्मण आणि अंबिका ही ब्राह्मणाची पत्नी यांची मुले जगत नसत. पुढे नवससायासांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा होता. मुंज झाल्यावर पित्याने विद्याभ्यास शिकविण्याचा प्रयत्न केला. त्याला विद्याभ्यास शिकविण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून लोक त्याची उघड निंदा करायचे. अंबिका आणि तिचा मुलगा दोघेही श्रीपाद आम्हाला सद्गती मिळेल, आशीर्वाद द्या म्हणाले. अंबिकाने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी, एवढी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते तिला म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल. श्रीगुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन करण्यास सांगितले. तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आर्य व्यक्त केले. त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्याला पुत्रपौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. अध्याय 11 नुसार कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने गुरुआज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबाभवानी हे तिचे नाव. तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोषसमयी शिवपूजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची. अंबा आणि माधवला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता. हेच पुन्हा जन्म घेतलेले नरहरी नृसिंह सरस्वती, जे मागच्या जन्मात श्रीपाद गुरु होते. शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनिप्रदोष असे म्हणतात. या दिवशी मुलं होण्यासाठी असतील तर त्यांच्याविषयी चिंता दूर होण्यासाठी प्रदोष व्रत हे केवळ उपवास नाही, ते आहे चंद्रतत्व शांत करण्याचे, मन स्थिर करण्याचे आणि शिवकृपा प्राप्त करण्याचे व्रत. ज्यांचे मन कायम अस्वस्थ असते, मानसिक ताण आहे. प्रदोष व्रत पुस्तक मराठीत हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून पुस्तक घेऊ शकतात. शिवमस्तकी चंद्र धारण करतात, कारण चंद्र शांत झाला तर संपूर्ण जीवन शांत होते.